गडावरती चालत आल्यानंतर थोडंसं समोर जर आलं तर आपल्याला लागतो तो बांगशी माता गडाचा प्रवेशद्वार। आणि आपण आता त्या प्रवेशद्वारातून आपण समोर जाणार आहोत। आपण आता पुढे प्रवास करणार आहोत। गडाच्या पायथ्याचे दर्शन झाल्यानंतर आपण आता बांगशी माता गडावरती जाणार। आपण ते बघू शकता की गड आपल्याला तो पाठीमागे दिसतोय आणि आपण आता त्या गडावरती चढणार आहोत। आणि आपण आता भगवान शंकराच्या पिंडीत दर्शन घेतलं। जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलोय बांगशी माता गडाजवळ। सत्या 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 हे पाय आपण आता समोर जाणार आहोत गडावरती। समोर आपण गडावरती जाणार आहोत। ते लोकेशन सांगितलं ना तर मी जाईन। फायनली आपण 10 ते 15 मिनिटाच्या ट्रॅक नंतर आपण पोहोचलो तो बांगशी माताच्या गडावरती। आणि गडावरती येत असताना खूप दम लागला, पण तुम्ही जर तोंड बंद करून जर आलात तर तुम्हाला ते गड सोपं जाईल। आणि त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने गडावरती जर पोहोचल्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्या उजव्या हाताला जर बघितलं तर हा सर्व इंडस्ट्रियल एरिया आपल्याला इथे दिसतोय। आणि सर्व इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे वाळूज बजाज नगर हे मोठं औद्योगिक शहर दिसते। आणि त्याच्या समोर जर बघितलं आपण तर आपल्याला तिथे साईज टेकडी ही स्पष्टपणे दिसते। आणि जो बांगशी माताच्या गडावर नजारा दिसतोय तो एक अद्भुत नजारा आपल्याला या गडावरती दिसतोय। आणि आपण हा नजारा बघितल्यानंतर गडाच्या जर विरुद्ध साईडला जर बघितलं तर आपल्याला इकडं देवगिरी दौलताबादचा किल्ला आपल्याला इथनं स्पष्टपणे देवगिरी किल्ला आपल्याला दिसतोय। आणि देवगिरी किल्ल्याच्या समोर जर बघितलं तर आपल्याला गोगाबाबा टेकडी ही स्पष्टपणे गोगाबाबा टेकडी आपल्या समोर दिसते। आणि या अशा विहिंग दृश्यामधनं आपण गडावरती पोहोचलो आणि आपण आता बांगशी माता मंदिर आपण तिकडे आता दर्शनासाठी जाणार आहोत। गडावरती चालत आल्यानंतर आपण जर बघितलं तर ठिकठिकाणी आपल्याला हे पत्र्याचे शेड मारलेले दिसतं बघा। जे येणारे भाविक असतील त्या भाविकांची पावसापासून उन्हापासून याच्यापासून गैरसोयी नये म्हणून स्थानिक महाराजांनी किंवा ट्रस्टने गडावरती शेडची व्यवस्था केलेली आहे। आणि आपण समोर बघत असाल तर आपल्याला सुंदरसा असा आता बांगशी मातेचा गडाचा कळस दिसत आहे। आणि मध्य भागावरनं सुंदरचा असा नजारा आपल्याला निसर्गाचा अनुभवतो आहे आपण। आणि हे बघितल्यानंतर आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत।
एकंदरीत गडावरती आल्यानंतर ना आपण सुरुवातीला येताना लागतो तो आपल्याला शंकराचं मंदिर. गडावरती गडाच्या जवळ आल्यानंतर ना समोर लागतं ती गुफा. आपण सुंदर बघू शकता की समोर दिसते ती आपल्याला सुंदरशी अशी गुफा. पूर्वीच्या काळामध्ये इथे वास्तव्यासाठी ही जागा वापरली जायची असायची. गडावरती जर आला आपण समोर आपल्याला दिसतं ते बांगशी मातेचं मंदिर आणि बांगशी माताच्या मंदिरासमोर जर बघितलं तर आपल्याला हे समोर दिसतं बघा पाण्याचे तलाव. आज पण गडावरती पाण्याचे तलाव हे बऱ्यापैकी आपल्याला भरलेले दिसते आणि आपण आता बांगशी माताकडे दर्शनासाठी जाणार आहोत. एकंदरीत जर बांगशी माता गडाचा जर विचार केला तर बांगशी माता गडावरती आपल्याला सुरुवातीला लागला तो प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातनं जर प्रवेश केल्यानंतर आपल्याला लागलं ते भगवान शंकराचं मंदिर. भगवान शंकराचं मंदिर लागल्यानंतर आपल्याला लागतो तो पायरी मार्ग आणि पायरी मार्ग लागल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला समोर गडाच्या मध्यभागी आल्यानंतर लागली ती गुफा आणि नंतर आपण फायनली गडावरती प्रवेश केला. आणि गडावरती प्रवेश केल्यानंतर गडावरती आपल्याला अनेक ठिकठिकाणी पाण्याचे तलाव आपल्याला आढळून आले. त्यामध्ये पुन्हा नंतर आपण घेतलं ते बांगशी माता गडाचं दर्शन घेतलं आणि बांगशी माता गडाचं दर्शन घेतल्यानंतर देवीच्या मंदिरात गाभाऱ्यामध्ये जाऊन आपण दर्शन घेतलं. आणि गाभाऱ्याच्या बाजूला जर बघितलं तर एकंदरीत तिथे एक गुफा आहे आणि ती गुफा आता ह्या दिवसामध्ये ती आता बंद आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये त्या गुफेचा वापर केला जात असायचा. आणि गडाच्या पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर सुंदरचे असे पिण्याचे पाण्याचे तलाव वगैरे आपल्याला ठिकठिकाणी गडावरती आढळून येतात. आणि गडावरनं आपण जर बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पाण्याचे तलाव आढळून आले. त्यानंतर आपल्याला गडावरनं जो सभोवतालचा परिसर दिसतोय आपण बघू शकता की आपल्याला देवगिरी किल्ला हा स्पष्टपणे आपल्याला बांगशी माताच्या याच्यावरनं दिसतोय. आणि देवगिरी किल्ल्यानंतर हा संपूर्ण परिसर हा जो सह्याद्रीच्या डोंगराचा आहे, जे अजिंठा वेरूळ डोंगरांग आहे, तो स्पष्टपणे आपल्याला गडावरने दिसतोय. आणि आपण आता सगळं झाल्यानंतर आपण आता खाली उतरायला चालू करणार आहोत. गड सर करण्यास सुरुवात करणार आहोत.